नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये आरोग्यसेवक 50% या पदाची जी भरती प्रक्रिया रखडलेली होती ती फायनली परत एकदा सुरू झालेली आहे आणि एक करून सर्व जिल्हा परिषदा ज्या पदाच्या निवड याद्या जाहीर करत आहेत. अशीच आज आपण नागपूर जिल्हा परिषदेने आरोग्यसेवक 50% या पदाची जी काही निवड यादी जाहीर केलेली आहे, तसेच या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. तर त्याबद्दलचे दोन्ही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या काही निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या पदाच्या, त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाचे नाव आरोग्यसेवक पुरुष 50%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यामधून करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी. तर ही हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यामधून निवड केलेल्या उमेदवारांची पहिली यादी तुम्ही पाहू शकता. कशाप्रकारे या ठिकाणी उमेदवाराची निवड करण्यात आलेली आहे. आणि जी दुसरी लिस्ट आहे, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र धारण न करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे ज्यांच्याकडं हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र नाही, तर त्या उमेदवारांमधून ज्यांची निवड झालेली आहे, तर त्यांची लिस्ट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी असणार आहे. पुढे जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल, तर त्यासाठी तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी पण या ठिकाणी टाईम दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर वरील अंतिम निवड यादीवर आक्षेप नोंदविण्यात असल्यास दिनांक 24 मार्च 2025 वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नागपूर येथे समक्ष आक्षेप नोंदविण्यात यावा. तदनंतर कोणत्याही उमेदवारांचा आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता अशा प्रकारे या 2 निवड याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि या उमेदवाराचा आता समुपदेशनचा टाईम टेबलही जाहीर झालेला आहे. त्याचे नोटिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर कशाप्रकारे या ठिकाणी समुपदेशन होणार आहे आणि त्या उमेदवारांना या ठिकाणी ऑर्डर इश्यू होणार आहेत, तर त्याबाबतचं हे नोटिफिकेशन आहे, तुम्ही पाहू शकता. विषय समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा भरती सन 2023 आरोग्यसेवक पुरुष 50% अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अंतिम निवड यादीनुसार पदस्थापना समुपदेशनाद्वारे करण्यात येणार आहे. करिता शुक्रवार दिनांक 28/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता आबासाहेब केळकर सभागृह, जिल्हा परिषद नागपूर येथे समुपदेशन प्रक्रियाकरिता न चुकता उपस्थित राहावे. गैरहजर उमेदवारास प्रशासकीय दृष्टीने पदस्थापना देण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांचं समुपदेशनाद्वारे अंतिम त्यांना जे काही आदेश आहेत, जॉईनिंग लेटर आहेत, ते देण्यात येणार आहेत. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. तुम्हाला या 2 निवड याद्या आणि समुपदेशनासाठीचं हे नोटिफिकेशनची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देते. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.